नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना माहीतच असेल की यावर्षी डिप्लोमाच्या ॲडमिशनसाठी जे नियम असतात त्या नियमामध्ये काही बदल झाले आहेत. सर्वांना माहिती असेल, ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी आणि ज्यांना माहिती त्यांनाही डीप आपण इन्फॉर्मेशन घेऊया याच्यामध्ये की नेमके काय बदल झालेले आहेत, त्याचा आपल्या ॲडमिशन प्रोसेसवरती काय परिणाम होईल आणि त्याचे काय फायदे असतील, काय तोटे असतील, थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये त्याचा विचार करण्याचा प्रयत्न करूयात. तर चला व्हिडिओमध्ये करूया सुरुवात आणि बघूयात की काय काय बदल. तर आपण जर मोठे मोठे बदल बघितले तर पहिला बदल आहे म्हणजे इलिजिबिलिटीमध्ये बदल केलेला आहे. आपण डिटेल बघू की कोणकोणते म्हणजे डायरेक्ट सेकंड इयरला काय बदल झाला आहे, फार्मसीला काय बदल झाला आहे हे आपण बघूयात. तर प्रवेशच्या पात्रता जी होती म्हणजे ज्याला आपण इलिजिबिलिटी म्हणतो त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे बदल झाले ते आपण बघूया. दुसरं म्हणजे की तुम्ही जर काही महत्त्वाची डॉक्युमेंट सादर केली नाही, समजा कॅटेगरीतले स्टुडंट आहेत आणि नॉन क्रिमिनल तुम्ही ऐनवेळेस देऊ शकला नाहीत, तर त्याच्यामुळे जे तुमच्या ॲडमिशनवरती फरक होणार होता, त्याचा जो इफेक्ट होणार होता त्याच्यामध्ये थोडासा बदल झालेला आहे, तोही आपण बघूया. EWHच्या मागच्या वर्षीच्या जागाबाबतही बदल केलेला आहे. मागच्या वर्षीच्या व्हेकंट जागा आता यावर्षी तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयरला अवेलेबल असतील, तेही एक बदल केलेला आहे. त्याच्यानंतर सीट वाटपाबाबत काही बदल झालेले आहेत, म्हणजे सीट डिस्ट्रीब्युशन होतं बाकीचे सायन्स, टेक्निकल, व्होकेशनल आणि ITI ह्याचंही ते बदललेलं आहे सीट डिस्ट्रीब्युशन, तेही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा आपण बघूया की पात्रतेमध्ये काय बदल झाले. तर मागच्या वर्षीपर्यंत डायरेक्ट सेकंड इयरच्या ॲडमिशनसाठी SSC डिप्लोमाला म्हणजे पॉलिटेक्निकला तुम्हाला 12वी फिजिक्स, केमिस्ट्री हे कंपल्सरी सब्जेक्ट होते आणि मॅथमॅटिक्स किंवा बायोपैकी एक तुमचा असायला हवा होता, किंवा तुम्ही 12वी सायन्समधनं त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स सब्जेक्ट हवा होता 12वी सायन्सला, किंवा तुम्ही 12वी व्होकेशनल कोर्स करायला पाहिजे, किंवा 12वीमध्ये टेक्निकल तुमच्याकडे पाहिजे होता. पण त्याच्यामध्ये ते दोन्ही सब्जेक्ट हे कंपल्सरी होते, म्हणजे की ज्याच्यामध्ये आपल्याला फिजिक्स आणि केमिस्ट्री कंपल्सरी होता. आता त्यांनी काय केलं की हे पूर्ण बदलून टाकलं आहे आणि तुम्ही 10+2 म्हणजे तिथं त्यांनी स्ट्रीम पण नाही दिलेली, तुम्ही 10+2 एक्झामिनेशन फिजिक्स, मॅथमॅटिक्स, केमिस्ट्री, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, IT, बायो, बाकीचे सब्जेक्ट, बायोटेक्नॉलॉजी असेल, टेक्निकल व्होकेशनल जे सब्जेक्ट असले, इवन ॲग्रिकल्चर, या बाकीचे सब्जेक्टपैकी या सब्जेक्टपैकी तुम्ही कोणतेही 3 सब्जेक्ट घेऊन तुम्ही या डिप्लोमाला ॲडमिशन घेऊ शकता. हा महत्त्वाचा बदल या वर्षीपासून करण्यात आलेला आहे. म्हणजे बऱ्याच स्टुडंटला आता किंवा जी इलिजिबिलिटीचा जो एरिया होता, स्कोप तो वाढवलेला आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. आणि नाही तर काय दुसरं नाही, आता बाकीचं टेक्निकल व्होकेशनल जे ऑर होते ते काढून टाकले. म्हणजे जे होतं एकतर तुम्ही 12वी सायन्स, PCMB याच्यापैकी पाहिजेत, किंवा तुम्ही व्होकेशनल तुमचे सब्जेक्ट किंवा टेक्निकल. आता त्यांनी त्यासाठी तुम्ही कोणतेही 3 सब्जेक्ट घेऊन त्यातले तुम्ही जाऊ शकता पुढे. राहिला प्रश्न ITIचा, तर 2 वर्षाचा ITI कोर्स आणि तुम्ही ते डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाला ॲडमिशन घ्यायला इलिजिबल आहात, म्हणजे डायरेक्ट सेकंड इयरला 2 वर्षाचा ITI करणारे स्टुडंटसुद्धा अप्लाय करतील. हा एक महत्त्वाचा बदल त्यांनी यावर्षी केलेला आहे. दुसरा आहे की पोस्ट HSC डिप्लोमा, म्हणजे जनरली आपण फार्मसीच्या स्टुडंटसाठी, तर त्यांच्यासाठी फक्त आता त्यांनी सायन्स, फार मोठा बदल नाही आहे हा, सायन्स अकॅडमिक स्ट्रीम म्हणजे सायन्स हा शब्द त्यांनी मध्ये घातलेला आहे की तुम्ही सायन्स स्ट्रीममधनं पास व्हायला हवेत, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायो किंवा मॅथ, हे त्यांनी एक त्याच्यामध्ये बदल केले आहे. दुसरा महत्त्वाचा बदल असा की तो आहे यांच्या बाबतीतला बदल. महाराष्ट्र कर्नाटकाची बॉर्डर होती, तिथल्या मुलांसाठी स्पेशल रिझर्वेशन असतं आणि त्या रिझर्वेशनमध्ये किंवा त्या क्लॉजमध्ये डिस्प्युटेड हा जो शब्द होता, विवादित जी सीमा भाग आहे तिथल्याच मुलांना अगोदर हे मिळायचं आणि त्याच्यात बऱ्याच मुलांना प्रश्न यायचा की कुठला भाग डिस्प्युटेड आहे, कुठला नाही. आता त्याने तो डिस्प्युटेड शब्द काढून टाकलेला आहे आणि जी मुलं महाराष्ट्र का कर्नाटका बॉर्डरवरती राहतात आणि ज्यांची मदर टंग ही मराठी आहे त्या मुलांना आता इलिजिबल केलेलं आहे. आणि एक ॲड केलं आहे की त्यांनी जी फार्मसी काउन्सिल आहे ते वेळोवेळी जसे बदल करतील त्याप्रमाणे इलिजिबिलिटीमध्ये बदल होत राहतील. फार मोठा बदल नाही आहे फार्मसीवाल्यांसाठी. सायन्स स्ट्रीम एक ॲड केलं आहे. महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डरचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी थोडासा एक त्यांचाही स्कोप थोडा वाढवला आहे, बऱ्याचशा मुलांना त्याच्यामध्ये आता सहभागी होता येईल. हा एक महत्त्वाचा बदल पात्रतेमध्ये झालेला. दुसरा एक बदल असा की जो महत्त्वाचा आहे, पूर्वी कसं व्हायचं विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही ॲडमिशनच्या वेळेस म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ॲडमिशन तुम्हाला भेटलं एखाद्या कॉलेजमध्ये, तुम्ही ज्यावेळेस रिपोर्टिंगला जात होतात किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या स्टेजला, तर तुमची मिळालेली सीट जर तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर नसेल किंवा EWS सर्टिफिकेट तर असेल, पण नॉन क्रिमिलियरच्या बाबतीत बऱ्याच वेळेस हा प्रश्न येतो
बाकीचे जे प्रोफेशनल कोर्सेस आहेत डिप्लोमा सोडून म्हणजे अंडर ग्रॅज्युएटचे कोर्सेस तिथं व्हॅलिडिटीला हा प्रश्न खूप येतो की व्हॅलिडिटी जर तुमच्याकडे नसेल तर तुमची मिळालेली सीट ही जात होती. मग ती कशात नाही तुम्हाला मिळू म्हणजे तुमच्याकडे नॉन क्रिमिलेअर नसेल आणि तुम्हाला जर ओपनचीही सीट मिळाली असेल किंवा दुसऱ्या कोट्यातनं जरी सीट मिळालेली असेल तर ती सीट तुमची जायची. आता असं होणार नाही आहे. आता काय केलं त्यांनी की तुम्ही जो क्लेम केला आहे जर समजा तुमची नॉन क्रिमिलेअर तुम्ही क्लेम केला असेल कॅटेगरीतून तुम्हाला सीट मिळाली असेल नॉन क्रिमिलेअर असेल तर त्याचा तो इफेक्ट होईल. परंतु तुम्हाला जर ओपनची सीट मिळाली असेल आणि तुमच्याकडे जर नॉन क्रिमिलेअर नसेल तर तुमची सीट जाणार नाही. सीट तशीच तुम्हाला राहील. फक्त तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये काही बदल करायला लागतील म्हणजे की तुम्ही जी सीट त्या कॅटेगरीचा फायदा घेऊन मिळालीच नव्हती पण पूर्वी असं व्हायचं की ती जी कोणती सीट मिळाली ती जायची. आता तसं होणार नाही. तुमची सीट ती राहील. तुम्हाला बाकीचे चेंजेस करायला मुभा दिली जाईल. तुम्हाला परवानगी दिली जाईल. हा एक बदल महत्त्वपूर्ण त्याच्यामध्ये केला गेलेला आहे. या बदलाबाबत कोणाला काही शंका असल्यास कमेंट्समध्ये विचारा. आपण त्याच्यावरती चर्चा करूयात. दुसरं आहे की EWHच्या मागच्या वर्षीच्या जागा. आता EWHच्या मागच्या वर्षीच्या जागा ह्या लॅटरल एंट्रीसाठी म्हणजे सेकंड इयरला अवेलेबल राहतील. समजा मागच्या वर्षी एखाद्या महाविद्यालयामध्ये ज्या 10% जागा असतात त्यातल्या समजा काही जागा भरल्या आणि 2-3 जागा जर शिल्लक असतील किंवा ज्या काही जागा शिल्लक असतील त्या कॅरी फॉरवर्ड होतील सेकंड इयरला आणि यावर्षीचं ज्यावेळेस ते इनटेक काढतील किंवा यावर्षीचे ज्या व्हॅकन्सी काढतील डायरेक्ट सेकंड इयरसाठी किंवा सेकंड इयर कोर्ससाठी तर लॅटरल एंट्रीसाठी तर तिथे ह्या जागा अवेलेबल असतील म्हणजे EWHच्या थोड्याशा जागा आपल्या वाटतील विद्यार्थ्यांना डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन घेताना. तो एक थोडासा एक फायदा होईल आणि हा एक महत्त्वाचा बदल त्याच्यामध्ये होता. आता सीट वाटपामध्ये सुद्धा एक महत्त्वाचा बदल केला गेलेला आहे. पूर्वी कसं होतं की HSC सायन्सला 25% सीट्स होत्या. HSC सायन्स विथ टेक्निकलवाल्यांना 25% सीट होत्या. त्याच्यानंतर व्होकेशनलवाल्यांना 25% सीट होत्या आणि ITI वाल्यांना 25% अशी जागांची विभागणी होती. आता काय झालं की हे पूर्ण मर्ज झालेत कारण आपण हे त्यांनी ठेवलंच नाही. फक्त आता 12वी 10+2 ठेवले म्हणजे जे मुलं 12वी होतील आणि कोणते 3 सब्जेक्ट घेऊन होतील ही सगळी मुलं आता एकत्र झाली म्हणजे 75% जागा आहेत त्यांना झाल्या आहेत. म्हणजेच की पूर्वी जे SSC सायन्सचा जी विद्यार्थी संख्या जास्त राहायची बाकीची कमी राहायची त्यांना जास्त याचा फायदा होईल. आता 75% जागा यापैकी 3 विषय घेऊन पास होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राहतील. 25% जागा ज्या पूर्वी होत्या त्या ITI वाल्यांना तशाच राहतील. परंतु इथे जो मेन फायदा आहे टेक्निकल आणि व्होकेशनलवाल्यांच्या जागा म्हणजे ज्या 25% सेपरेट त्यांच्यासाठी होत्या त्या आता मर्ज झाल्या आणि त्यांना सायन्सवाल्या स्टुडंट्सही त्यांना आता स्पर्धा करायला लागेल. आता ज्यावेळेस हे बनवतील ते मेरिट लिस्ट बनवतील त्यावेळेस बघूया ती मेरिट लिस्ट कशी बनवतात त्याचं कसे हे करतात त्यावरही आपण जसे जसे ॲडमिशन प्रोसेस पुढे जाईल तसे आपण चर्चा त्यावर करत राहूयात. काही इतर थोडेसे बदल आहेत ते आपण बघूया. जसं की सगळ्यांना माहीतच आहे SCBC कॅटेगरीचं जे आरक्षण नाही आता तर त्याच्यामुळे तो क्लॉज त्यांनी त्यातनं काढून टाकलेला आहे आणि जे पूर्वी 62% जे रिझर्वेशन ते आता 50% परत पूर्वीसारखं केले गेलेलं आहे. म्हणजे हा एक बदल आहे. त्याच्यानंतर दुसरा जसं की आपण बघितलंच ऑलरेडी की डिस्प्युटेड हा शब्द काढला आहे. आपण मागे त्याच्याबद्दल डिस्कशन केलं आणि आता ते जे काही त्या एरियामध्ये राहतात कर्नाटका महाराष्ट्र बॉर्डरवरती राहतात ते मुलं आता इलिजिबल याच्यासाठी होतील. हा बदल आपण पूर्वीच बघितला. त्याच्यानंतर हा एक बदल आहे जो की थोडासा मुलांना हे वाटू शकेल की जी मुलं अशा एरियामधून येतील की ज्यांचं फिजिक्स मॅथमॅटिक्स केमिस्ट्री किंवा जे 2 विषय महत्त्वाचे आहेत मॅथमॅटिक्स फिजिक्स अशा विषयांसाठी त्यांनी जर ते शिकले नसतील त्यांच्या इलिजिबिलिटी लेवलला 12वीच्या लेवलला तर त्यांना कदाचित असं होऊ शकतं की डिप्लोमा करताना असा एक सर्टिफिकेट कोर्स किंवा काही असे प्रोग्राम किंवा ब्रिज कोर्स जनरल त्याला असं म्हणतात असे ब्रिज कोर्सेस तुम्हाला करायला लागू शकतात. म्हणजे एक्स्ट्रा तुम्हाला काही स्टडी करायला लागू शकतो. हा एक त्याच्यामध्ये बदल आहे. तुम्हाला तुमचं बोर्ड किंवा कॉलेज तो कोर्स तुमच्याकडनं करून घेईल. तो एक क्रायटेरिया तुमच्यासाठी असेल. अजूनही छोटे छोटे बदल आहेत जसे की तुमचे सीट अलोकेशनचे आहेत. काही स्टेजेसमध्ये काही बदल त्यांनी केले आहेत पण ते ठीक आहे ते आपल्याला विचारात घेण्यासारखे नाहीत. ते सिस्टीम रन होणारे आहेत तर त्याचा चर्चा करण्यात काही अर्थ नाही आहे. तुम्हाला काही शंका असतील तर विचार कमेंट्समध्ये आपण जरूर त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करूयात. थांबूया इथे पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.